मंडळी, जर एक नवरा आपल्या पत्नीचं आपल्या मुलाबाळांचं उदरपोषण करण्यासाठी त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता न व्हावी ह्यासाठी तो रात्रंदिवस कबाड कष्ट करत असेल, आपल्या घरापासून 6-6 महिने 1-1 वर्ष दूर राहत असेल आणि त्यानंतर तो कधी आपल्या पत्नी आणि मुलांना भेटण्यासाठी घरी आलेला असेल आणि अशा वेळी जर त्याच्या दृष्टीस त्याचीच पत्नी एखाद्या परपुरुषाच्या मिठीत दिसली असेल, त्यावेळेस सांगा अशा नवऱ्याची काय अवस्था असेल। आजची घटना अशाच प्रकारची आहे। एक नवरा 15 दिवसासाठी आपल्या घरी आलेला होता आणि पत्नीला आणि मुलांना भेटण्यासाठी तो एवढा उत्सुक होता आणि अशा वेळेस तो घरी आलेला असताना त्याने आपल्या पत्नीला एका दुसऱ्या पुरुषाच्या मिठीत पाहिलं। त्यानंतर त्याचा राग अनावर झाला आणि त्यानंतर त्याने आपल्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला अशा पद्धतीनं मारहाण केली की ज्यामध्ये पत्नी ही आता कोमामध्ये जाऊन पोहोचलेली आहे, तर तिचा प्रियकर सुद्धा कोमामध्ये जाऊन पोहोचलेला आहे। काय आहे हा संपूर्ण प्रकार हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। राम राम मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, घटना आहे उत्तर प्रदेश राज्यातील जिल्हा आहे गोरखपूर आणि या गोरखपूर जिल्ह्यातच एक पोलीस स्टेशन आहे झंगा आणि या झंगा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक गाव आहे पिपरपाती आणि या पिपरपाती गावामध्ये जितेंद्र निषाद नावाचा एक व्यक्ती राहत होता, ज्याचं मागील 10 वर्षापूर्वी गुंजादेवी सोबत लग्न झालेलं होतं। गुंजादेवी जेव्हा लग्न करून जितेंद्रच्या घरी आलेली होती त्यावेळेस दोघे पती पत्नी एकमेकांसोबत खूप खुश होते, आनंदात होते आणि त्यानंतर या दोघांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये 2 मुलांचंही आगमन झालं। एका मुलाचं वय आता 8 वर्ष आहे, ज्याचं नाव सत्यम आहे आणि दुसरा एक 6 वर्षाचा मुलगा आहे शिवम नावाचा। अशी ही सत्यम शिवम नावाची यांना 2 मुलंही झालेली होती। आता ही मुलं जशी जशी मोठी होत होती त्यावेळेस मग जितेंद्रला वाटायचं की आता गावामध्ये योग्य तो हाताला कामधंदा मिळत नाही, त्यासाठी आता कुठेतरी बाहेर जाऊन काम करावं आणि त्यातूनच आपल्या मुलांचंही शिक्षण होईल आणि पत्नीचं उदरपोषण होईल। ह्यासाठी तो आता काही दिवसांसाठी इतर काही शहरामध्ये जायचा, तिथे काही कामधंदा करायचा आणि परत 4 महिन्यांनी 6 महिन्यांनी आपल्या पत्नीला भेटण्यासाठी तो घरी येत असायचा। आता अशाच प्रकारे तो तामिळनाडूमध्ये चेन्नई शहरात जाऊन पोहोचलेला होता आणि तिथंच तो काहीतरी एक छोटी मोठी नोकरी करून पैसे मिळवत होता आणि तिथूनच तो आपल्या पत्नीला फोनपेद्वारे पैसे पाठवत असायचा। पत्नीला कोणत्याही गोष्टीची तो उणीव भासू देत नव्हता, मुलांनाही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देत नव्हता। अशाच प्रकारे आता मुलं ही मोठी झालेली होती आणि मागील काही दिवसापूर्वी ते उन्हाळ्यात सुट्ट्या लागल्यामुळे मामाच्या गावी जाऊन पोहोचलेली होती। मुलांना आणि पत्नीला भेटण्यासाठी जितेंद्र हा सुद्धा आपल्या गावाकडं येऊन पोहोचलेला होता। येऊन इथं त्याला 15 दिवस झालेली होती आणि 15 दिवस झालेले असताना मध्ये 17 मे 2026 दिवशी तो काहीतरी कामानिमित्त दुसऱ्या शहरात जाऊन पोहोचलेला होता। तिथं गेलेला असतानाच तो संध्याकाळी 5 ते 5:30च्या दरम्यान घरी आला आणि घरी आला असता घराचं दार उघडून पाहतो तर घरामध्ये पत्नी एका दुसऱ्या परपुरुषासोबत त्याच्या मिठीत नको त्या अवस्थेत त्यानं पाहिली। जसं त्यानं त्या पत्नीला पाहिलं तशीच त्याची तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यानंतर त्यानं घरामध्येच पडलेलं एक फावडं उचललं आणि जो तिचा प्रियकर होता, महिलेच्या प्रियकराचं नाव कुलदीप शर्मा होतं, तो तेथील शेजारी असलेल्या गावचा राहणारा होता। तो एक ऑटोही चालवायचा आणि यूट्यूबवरही काम करत असायचा। एका प्रकारे तो यूट्यूबर सुद्धा होता आणि जसं त्याला या जितेंद्रने पाहिलं तसेच त्याची तळपायाची आग मस्तकात गेली। त्याने फावडं उचललं आणि लगेच कुलदीपच्या डोक्यात घातलं। कुलदीपच्या जसं डोक्यात फावडं घातलं तसाच कुलदीप खाली जमिनीवर कोसळला। तो एवढा रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडला की त्याला आता स्वतःचा बचावही करू शकता येत नव्हता। त्यानंतर त्याने दुसरं फावडं उचललं आणि त्याच्या मानेवर घातलं आणि तिसऱ्यांदा मग त्याने त्याच्या जबड्यावर वार केला। जबडा एवढा गंभीररित्या चिरला गेला की त्यातून रक्तस्राव होत होता। संपूर्ण घर जे खोली होती हे रक्तानं माखली होती आणि त्यानंतर पत्नी फक्त आरडाओरडा करत होती, तिला काय करावं आणि कुठं जावं हे काही सुचत नव्हतं। त्यानं लगेच तेच फावडं उचललं आणि पत्नीच्याही डोक्यात घातलं। पत्नीही तशीच खाली कोसळली। पत्नी आणि तिचा प्रियकर दोघेही रक्ताच्या थारोळ्यात खाली पडले आणि दोघांचा जेव्हा आरडाओरडा उठलेला होता तेव्हा जवळपासचे काही शेजारी पाजारी धावत याच्या घरापर्यंत येऊन पोहोचले। जसे शेजारी पाजारी आता घरात येत होते तसा हा शुद्धीवर आला आणि पाहतो तर हे दोघेही, त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर, रक्तबंबाळ अवस्थेत घायाळ होऊन पडलेले होते। यानं पाहिलं आणि याला मग भीती वाटत होती आणि त्यानंतर तो लगेच तिथून पसार झाला। जेव्हा काही शेजारी पाजारी येऊन घरामध्ये पाहतात तर जी गुंजादेवी आहे ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आहे आणि तिचा प्रियकर तोही रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे। इतर काही लोकांनी पाहिलं तर एक अनोळखी व्यक्ती घरामध्ये दिसत आहे आणि तोही गंभीररित्या जखमी आहे। पण जो या गुंजादेवीचा नवरा आहे जितेंद्र निषाद, हा मात्र घरातून पळताना त्यांनी पाहिला होता।
आणि त्यानंतर मग लगेच याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि त्यानंतर पोलिसांनी येऊन या दोघांनाही, जे दोन्ही जखमी झालेले होते, यांना रुग्णालयात पोहोचवलं आणि गोरखपूर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. तिथं त्यांच्या दोघांवरही उपचार सुरू आहे. पण जी पत्नी आहे ही सुद्धा गंभीररित्या जखमी आहे. तर जो तिचा प्रियकर आहे कुलदीप, हा मात्र खूपच गंभीररित्या जखमी आहे. त्याचा ICU मध्ये उपचार सुरू आहे. डॉक्टरांचं म्हणणं आहे त्याच्यावर उपचार तर सुरू आहे, पण तो बचावेल किंवा मरेल याचं काही सांगता येत नाही, एवढा गंभीररित्या तो जखमी आहे. पोलिसांनी जो या महिलेचा नवरा आहे जितेंद्र निषाद याला ताब्यात घेतलेला आहे. त्याला विचारपूस केली असता त्यांनी ही संपूर्ण कहाणी सांगितलेली होती की ज्या प्रकारे तो आपल्या पत्नीसाठी रात्रंदिवस कष्ट करत होता. तो चेन्नईला राहत होता, तिथं तो काहीतरी नोकरी करत होता आणि तिथून तो आपल्या पत्नीला पैसे पाठवत असायचा की पत्नीला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये. पण पत्नी इकडे जशी एकटी राहत होती तर पत्नीच्या काही शारीरिक गरजा तिला सतावत होत्या. त्यासाठीच पत्नी इतर काही लोकांच्या अशाच प्रकारे संपर्कामध्ये येत होती आणि पत्नी इंस्टाग्रामवर, फेसबुकवर रील्स बनवत होती. ह्यामध्ये तिची ओळख शेजारच्या गावचा राहणारा कुलदीप शर्मा याच्यासोबत झाली. दोघांचीही मैत्री झाली आणि दोघांचेही जेव्हा एकमेकांना दोघांनी विचारलं त्यावेळेस त्यांना कळालं की हे जवळपासच्याच गावामध्ये राहत असतात. जो कुलदीप होता हा ऑटो रिक्षाही चालवायचा आणि तो इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर अशा प्रकारचे काही व्हिडिओ सुद्धा अपलोड करत असायचा. ह्यामध्ये दोघांची ओळख झाली, मैत्री झाली, दोघांमध्ये प्रेमसंबंध झाले आणि त्यानंतर मग दोघांनी भेटायचं ठरवलं. कुलदीप अधूनमधून आपला ऑटो रिक्षा घेऊन या गुंजादेवीच्या घरी येत असायचा. मुलं बाळ झोपली की पत्नी त्याला फोन करून बोलत असायची. दोघांमध्ये शारीरिक संबंधही चालत असायचे आणि एवढंच नाही तर दोघांनीही मग यूट्यूबवर, फेसबुकवर व्हिडिओ सुद्धा बनवायचे असं ठरवलं आणि दोघांनी मिळून यूट्यूबवर व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेले होते. दोघांनीही रोमॅन्टिक प्रकारचे व्हिडिओ बनवलेले होते आणि ते इंस्टाग्रामवर, फेसबुकवर अपलोड केलेले होते. या दोघांचाही व्हिडिओ जो तिचा नवरा आहे जितेंद्र यानेही पाहिलेला होता आणि याच्याबद्दल तो तिला विचारण्यासाठीच घरी आलेला होता. आणि ज्या वेळेस त्यानं हा व्हिडिओ पत्नीला दाखवला त्यावेळेस पत्नी हे जे सर्व प्रकार होता याच्याबद्दल त्याला नवऱ्याला माफी मागायची ऐवजी ती त्यालाच उलट भांडण करत होती, त्यालाच उलट उत्तर देत होती. आणि ह्याच कारणामुळे दोघांमध्ये घरामध्येच वादविवाद सुरू झालेले होते. नवऱ्याला वाटत होतं की मी पत्नीसाठी, मुलांसाठी कष्ट करत आहे, गावी जाऊन राहत आहे, नोकरी करत आहे, कामधंदा करण्याचा प्रयत्न करत आहे, पण पत्नी घरी राहून बसल्या जागी ही पत्नी नको ते उद्योग करत आहे. आणि एवढंच नाही तर परपुरुषाच्या प्रेमात पडून त्याच्यासोबत शारीरिक संबंधामध्ये, अनैतिक संबंधामध्ये पडलेली आहे. एवढं झाल्यावर सुद्धा तो आपल्या पत्नीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण पत्नी मात्र नवऱ्यालाच उलट उत्तर देत होती. आणि त्यामध्येच ज्या वेळेस यानं 17 तारखेच्या दिवशी पत्नीला आणि तिच्या प्रियकराला नको त्या अवस्थेत पाहिलं त्यावेळेस मात्र हा रागाच्या भरात काय करून बसला यालाच कळालेलं नाही. अशा प्रकारे त्यानं तिच्या प्रियकरालाही मारण्याचा प्रयत्न केला, संपवण्याचा प्रयत्न करत होता आणि इकडं पत्नीलाही तो संपवण्याचा प्रयत्न करणार होता. पण दोघेही आता गंभीररित्या जखमी झालेले आहेत. पोलिसांनी याच्यावर गुन्हा नोंद केलेला आहे, याला अटक केलेली आहे. तर महिलेवर, त्याच्या पत्नीवर उपचार सुरू आहे. तर मंडळी, ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त अशा घटनांपासून तुम्हाला सतर्क करणे, सावध करणे हाच आहे. या संपूर्ण घटनेबद्दल काही लोकांनी जसं हिंदी मीडियावर हे बातमी पाहिलेली होती त्यावेळेस कमेंटमध्ये जे काही कमेंट केलेले आहेत हे सर्व काही नवऱ्याच्या बाजूने केलेले आहेत की पत्नीची या संपूर्ण घटनेमध्ये चूक आहे, अशा प्रकारे सर्व लोकांचं म्हणणं आहे. पण तुमचं या घटनेबद्दल काय म्हणणं आहे हे कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर हा व्हिडिओ, ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा सतर्क राहा, सावध राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.